नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कीर्ती सर घेऊन आलोय तुमच्यासाठी केएस ट्रिक्स लेक्चर। बऱ्याच दिवसापासून बंद पडलेली सिरीज पुन्हा एकदा चालू केली। मागचे गणित पहा तुम्ही, तलाठी, पोलीस भरती, स्टाफ सिलेक्शन, जीडी, सगळ्या 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 सेंट्रल गव्हर्नमेंट असो, स्टेट गव्हर्नमेंट असो, एमपीएससी, पीएसआय सर्व एक्झाम मध्ये, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक सर्व एक्झाम मध्ये विचारल्या जाणारे अत्यंत महत्त्वाचे गणित अगदी 10 सेकंदात कसे सॉल्व्ह करायचे हे मी तुमच्यासाठी घेऊन आलो। ज्या ट्रिक्सचं नाव आहे केएस ट्रिक्स। एका साईडला आपण पारंपरिक पद्धत आहे गधा ट्रिक्स आणि एका साईडला आपली ट्रिक्स आहे केएस ट्रिक्स। तर केएस ट्रिक्स न गणित कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहोत। तर टाइम पास न करता, कोणताही टाइम न घेता आपण आपले गणित चालू करू। 10-15 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पूर्ण पहा। आवडला तर कमेंट करा, तुम्हाला एक होमवर्क पण देणार, त्या होमवर्कचं कमेंट करता आणि आवडला तर सांगा चांगलं पटलं सर। मागचे पण व्हिडिओ पहा, चांगल्यात चांगले येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तुमच्यासाठी एकदम झक्कास व्हिडिओ मी घेऊन येणार आहे। खतरनाक मॅथ गणित घेऊन येणार आहे। वेळेवर सॉल्व्ह झाला पाहिजे पेपर, वेळेच्या पहिले 10 मिनिट पेपर सॉल्व्ह झाला पाहिजे अशी ट्रिक्स तुम्हाला शेअर करणार। ट्रिक्स नाही तर ते कन्सेप्ट आहे, कन्सेप्च्युअल ट्रिक्स आहे। कारण ट्रिक्स किती लक्षात ठेवणार तुम्ही? अरे ट्रिक्स लक्षात किती ठेवणार? 1000 ट्रिक्स का लक्षात ठेवणार म्हणून नाही, कन्सेप्ट लक्षात ठेवायचं काम नाही, हे परमनंट डोक्यात राहते। जोपर्यंत चंद्र, सूर्य आणि तुम्ही आणि मी आहे तोपर्यंत ह्या ट्रिक्स तुमच्या लक्षात राहतील। लक्षात ठेवा, समजलं? लक्षात ठेवायचं काम नाही, हे कोणती ट्रिक्स नाही, कन्सेप्च्युअल आहे। ठीक आहे, तर मग एन्जॉय करा लेक्चरचं। तर पहा, पहिला प्रश्न आहे हा तुमच्या स्क्रीनवर। तर प्रश्न असा आहे की एका किल्ल्यावर 1200 सैनिक असून त्यांना किल्ल्यावरील अन्न 60 दिवस पुरते। 50 दिवसांनी 800 सैनिक निघून गेले, तर उर्वरित अन्न किल्ल्यातील लोकांना म्हणजे सैनिकांना किती दिवस पुरेल? तर पहा, अत्यंत सोपा प्रश्न आहे। कशा प्रकारे? एका कन्सेप्ट अशी लक्षात ठेवायची, एका सैनिकाले एक पोळी लागते रोजची। तर 1200 सैनिकात रोजच्या लागतात 1200 पोळ्या। टोटल सैन्य किती दिवस पुरते साठा? आपला टोटल साठा पुरते 1200 रोजच्या 60, 12 सकम 72, 1 2 3 72,000 पोळ्या आहेत आपल्याजवळ। पुढे काय म्हणणं आहे त्यांचं? पुढे असं म्हणणं आहे की जर 50 दिवसांनी 800 सैनिक निघून गेले, 50 दिवसांनी काय झालं? 800 सैनिक निघून गेले, म्हणजे 50 दिवस तर पोळ्या खाल्ल्या, रोजच्या 1200 पोळ्या लागून राहिल्या। 50 दिवस पोळ्या खाल्ल्या, 12 पंच 60, 1 2 3 60,000 पोळ्या गेल्या। म्हणजे 72,000 मधून 60,000 जर गेल्या तर राहिलेल्या पोळ्या ज्या आहेत, राहिलेल्या पोळ्या किती आहेत? आपल्याजवळ 12,000 पोळ्या राहिल्या, 12,000 पोळ्या राहिल्या। आणि पुढे काय म्हणणं आहे त्यांचं? आपल्याला दिवस काढायचे आहेत, किती दिवस लागतील। आणि 800 सैनिक पण निघून गेले, 800 सैनिक निघून गेले, म्हणजे पहिले होते 1200 सैनिक होते, 800 सैनिक निघून गेले, राहिले किती? 400 सैनिक, म्हणजे 12,000 पोळ्या, 400 सैनिक। किती दिवस पुरेल? यांना भागाकार करावा लागेल। 4 × 4 4 × 12। ऑप्शन नंबर म्हणजे 30 उत्तर आलं, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट। पहिलं ऑप्शन बरोबर आहे। समजलं काय? आता समजा आपल्याकडे असले 2 सैनिक, 10 पोळ्या असल्या आणि 2 सैनिक असले, रोजच्या 2 पोळ्या। 2 सैनिक का बरं? कारण रोजच्या 2 पोळ्या लागून राहिल्या, 10 पोळ्यात 5 दिवस लागणार। तसं एकूण 12,000 पोळ्या, 400 सैनिकात 30 दिवस लागणार। समजलं? समजलं? पुढचा क्वेश्चन तुमच्यासाठी, लक्ष द्या। क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर येणार आहे, लक्ष द्या। आता मी त्या लॅपटॉपवर घेऊन न राहिलो गणित, डायरेक्ट तुमच्यासाठी असं घेऊन राहिलो, लॅपटॉपवर न घेता डायरेक्ट याच्यावर सॉल्व्ह करून देऊ राहिला आणि स्क्रीनवर तुमचा प्रश्न येऊन राहिला। ठीक आहे, तर पहा, पुढचा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी। एका किल्ल्यावर, पहिले हा आपण वॉश आउट करून टाकू। एका किल्ल्यावर 900 सैनिक असून किल्ल्यातील अन्न 50 दिवस पुरते। 900 सैनिक म्हणजे पोळ्या किती आहेत? 900 सैनिकात म्हणजे एका दिवशी 900 पोळ्या लागतात, बरोबर? 900 पोळ्या लागतात। 900 सैनिकात डबल 1 900, बरोबर? 900 सैनिकात 900 पोळ्या एका दिवसाला लागतात। 50 दिवसाचा अन्नाचा स्टॉक आहे, म्हणजे 9 5 45, 1 2 3 45,000 स्टॉक आहे आपल्याजवळ, बरोबर? आता काय म्हणणं आहे? यांनी 45 दिवसांनी 300 सैनिक निघून गेले, म्हणजे 45 दिवस तर खाल्लं असेल त्यांनी। 45 दिवस रोजच्या पोळ्या लागून राहिल्या राजा 900, 45 दिवसात ते पोळ्या किती खाणार? पा, 0 जसेच्या तसे 2, 9 5 45, 5 हातच्या आले 4, 9 चूक 36 आणि 4 40, 40,500 पोळ्या खाल्ल्या। म्हणजे राहिल्या किती पोळ्या रे राजा? सोन्या लक्ष दे, पोळ्या किती राहिल्या? तुझ्यासाठी आहे फक्त, पोलीस भरती आहे, पुढे तलाठी आहे, सगळ्या परीक्षेसाठी कामात आहे। पोलीस भरती, तलाठी, सगळ्या एक्झाम साठी कामात आहे। राहिल्या किती पोळ्या? 0 0 10 तून 5 गेले, 5 राहिले 4, 4,500 पोळ्या राहिल्या।
4500 पोळ्या तर राहिल्या, पण सैनिक शिल्लक किती राहिले, सैनिक किती निघून गेले ते पण महत्वाचं आहे. प्रश्न असा आहे की 300 सैनिक निघून गेले, म्हणजे पहिले होते 900 सैनिक, 900 मधून 300 गेले, राहिले किती 600 सैनिक. हे जर आपण सॉल्व्ह केलं तर याचं उत्तर येते 7 पॉईंट साईन 7 42 6 30 6 35. पहा ना सॉल्व्ह करून, 45 भागेला 6 साईन 7 42 खाली आले 3, नंतर पॉईंट इथे घेतला 6 35 7.5 दिवस राहिलेलं सैनिकांना उरलेलं अन्न एवढे दिवस पुरणार. असा सोपा प्रश्न आहे. तर पहा आणखी एक प्रश्न, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. समजले का? दोन्ही प्रश्न समजले असतील तर लाईक करा, शेअर करा. असे चांगल्या प्रकारचे प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन येणार. छोटे छोटे लेक्चर 10 15 मिनिटाचं मी लेक्चर तयार करणार तुमच्यासाठी. पोलीस भरती, तलाठी, स्टाफ सिलेक्शन, जीडी महत्वाचे ग्रंथ. तुम्ही याच्या पहिलेचं केएस ट्रिकचे लेक्चर पहा, एकदम भारी सॉल्व्ह करून दिलेले आहेत. तर पहा पुढचं गणित थोडं वेगळ्या प्रकारचं आहे हाच फॉर्मॅट. अरे कोणतंही गणित असो, तुम्हाला कन्सेप्ट सांगू राहिला डायरेक्ट. एका सैनिकाला एका दिवसाला 1 पोळी लागते. सैनिक किती आहेत तेवढ्या पोळ्या रोजच्या लागतील. आता इथं आहे एका किल्ल्यावर 900 सैनिकांना 30 दिवस अन्न पुरते. म्हणजे 900 सैनिकात रे राजा, 900 सैनिकात रोज 30 दिवस अन्न, हे 30 दिवस अन्न पुरते. रोजच्या 900 पोळ्या, नंतर एक 27 30 27,000 पोळ्या. पुढे काय म्हणणं आहे, नंतर 10 दिवसानंतर 100 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आले. आता 10 दिवस त्यांनी पोळ्या खलास केल्या. एका दिवसाला 900, तर 10 दिवसात 900 गुणेला 10, 900 गुणेला 10 जर केले आपण तर 9000 पोळ्या त्यांनी खाऊन टाकल्या. इथं आल्या 18000 पोळ्या. आता 18000 पोळ्या आणि आणखी सैनिक आले राजा शिल्लक. पहिले तर 18000 पोळ्यात पहिले 900 सैनिक होते, आणखी 100 सैनिक शिल्लक आले, म्हणजे 1000 सैनिक झाले अधिक 100, 1000 सैनिक झाले. 0 0 0 0 0 0 कट जर केलं तर उत्तर आलं 18, आणि 18 आहे ऑप्शन नंबर 3. 18 उत्तर आलं. 18 दिवस राहणार, 18 दिवस. तर पहा हे गणित जे आहे हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. हे करा, कमेंट मध्ये आन्सर टाका. जर समजलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचला पाहिजे आपला व्हिडिओ. जास्तीत जास्त शेअर करा. मी असे आता अरे खतरनाक गणित घेतलेले आहेत मी राजा सोन्या, खतरनाक गणित घेतलेले आहेत. हे आहे आपली केएस ट्रिक्स. ठीक आहे, तर अशा अत्यंत चांगल्या प्रकारचे गणित मी तुमच्यासाठी घेऊन येणार.